कुठून आणले तुम्ही? तरीच म्हटलं तू हा प्रश्न मला अजून कसा विचारला नाहीस? का? काही चुकीचं बोलते मी? जो प्रश्न इतरांना पडला तो तुला पडला नाही तरच नवल ना? अगं हे पहिलं असं घर असेल जिथला प्रत्येक माणूस आपण काहीही चांगलं करायला जा आपल्याकडे संशयाच्या दृष्टीनेच बघेल. अहो पण मला एक सांग, आपल्या घरावर आपल्या कंपनीवर बँकेने जप्ती आणली तर चालेल का तुला? राहता राहिला प्रश्न विक्रम भाऊजींचा. त्यांचे 12 वाजवायला आपल्याला किती वेळ लागणार आहे? पण सर्वप्रथम त्यांनी एवढे पैसे कुठून आणले याचा शोध घ्यायला हवा. हे काय अजून झोपला नाही? झोपच उडाली आहे माझी. आता काय झालंय? मला उलट प्रश्न विचारण्यापेक्षा तू मला सांग, आईशी बोललीस का तू? हो, त्यांच्याशीच बोलून येते मी आता. मग काय म्हणाली आई? हो, ते सुद्धा मोहित भाऊजींच्या दुसऱ्या लग्नाविषयी चर्चा करतात. व्हेरी गुड. चला, एक तरी पथ्यावर पडला आपल्या. बरं मला सांग, गाडगिळांच्या मुलीविषयी तू विषय काढलास का? हो, मी विषय काढणारच होते. अगं मग काय मुहूर्त बघणार होतीस का तू? हो, तेवढ्यात त्याच म्हणाल्या की मुक्ताने सुद्धा मोहित भाऊजींसाठी जुईचं नाव सुचवलं. काय? मोहितचं गाडगिळ्यांच्या मुलीशी लग्न होणं खूप गरजेचं आहे. यांनी तर गाडगिळ्यांना शब्द दिलाय. नुसता शब्द दिला असता तर गोष्ट वेगळी होती. त्यांच्याकडून पैसेही घेतले. उद्या जर हे लग्न होऊ नाही शकलं तर आपण ते परतही करणं कठीण होऊन बसेल. या घरावर आणखीन एक नवी संकट येताना दिसते आणि त्याला जबाबदार माझा नवरा. नाही, असं होता कामा नये. मला काहीतरी करायलाच हवं. पण आईशी बोलायला गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, मुक्ताने आधीच दुसरी मुलगी सुचवली. परमेश्वरा, आता तूच काहीतरी मार्ग सुचव. माझ्या नवऱ्याला अशा प्रसंगी मीच साथ नाही देऊ शकले, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी नाही राहिले तर त्यांची अर्धांगिनी म्हणून माझा काय उपयोग? काय करावं तेच सुचत नाही. मुक्ताच्या मनात नेमकं काय आहे हेही कळायला मार्ग नाही. ते काय नाही, मला मुक्ताच्या मनात काय आहे हे अगोदर जाणून घ्यावंच लागेल आणि मगच पुढचा विचार करावा लागेल.
काहीही झालं तरी यांना या अडचणीतून बाहेर काढलाच हवं. दादा दादा हं? तुम्हाला काही आणू का? चहा कॉफी वगैरे? नको. दादा, मोहितच्या लग्नाचा विचार करताय ना तुम्ही? त्याच्या भविष्याची काळजी वाटते का तुम्हाला? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. मी त्याच्या लग्नाचाच विचार करत होतो, पण त्याला समजून घेणारी, त्याच्या भावना जाणून घेणारी एखादी मुलगी मिळाली तर कदाचित. दादा, जुई कशी वाटते तुम्हाला? हो, म्हणजे जुई आणि मोहितची कॉलेज पासूनची मैत्री आहे. ते दोघं एकमेकांना खूप पूर्वीपासून ओळखतात. शिवाय तिचं आपल्या घरी येणं जाणं असतं. मोहित बद्दल जे काही घडले ते सगळं माहिती आहे तिला. आणि अशा परिस्थितीमध्ये जुई मोहितची व्यवस्थित काळजी घेऊ शकते. आणि हॉस्पिटलमध्ये पण बघितलं ना तुम्ही, ती मोहितची रात्रंदिवस काळजी घेत होती. म्हणून मला असं वाटलं की जुई. तुझं म्हणणं मला पटतंय, पण हे सगळं मोहित कसं स्वीकारेल? दादा, मी बोलू का मोहितशी? नाही, नको. योग्य वेळेतच मी बोलीन त्याच्याशी. गुड मॉर्निंग मोहित. गुड मॉर्निंग दादा. गुड. झोप लागली की नाही रात्री व्यवस्थित? अरे अशी तुटक तुटक उत्तर काय देतोयस? हे बघ मोहित, तुझी काळजी वाटते म्हणूनच चौकशी करायला आलोय मी. त्या दिवशीचा तो प्रकार आणि त्यानंतर तुला हॉस्पिटलाइज करण्यात आलं आणि तेव्हापासून आज तागायत कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाहीये बघ. आय एम सॉरी दादा. मी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला याची कल्पना आहे मला. बरं, ठीक आहे. आता आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलंयस? कशाबद्दल? नाही नाही, म्हणजे हे बघ, हवं तर ऑफिस जॉईन कर. तेवढंच मन रमेल तुझं तिथे. नाही दादा, मला सध्या तरी ऑफिसमध्ये यावंसं वाटत नाही. अरे असं नको रे बोलूस. हे बघ, तू ऑफिसला येत नसल्याने तुझी कमतरता जाणवते मला तिथे. सगळीकडे मलाच लक्ष पुरवावं लागतं आणि लोकेशला सांगण्यात तर काहीच एक अर्थ नाहीये. हे बघ, तू लवकर बरा हो आणि ऑफिस जॉईन कर. एवढाच माझा भार हलका होईल. दादा, कळतंय मला, पण मी तरी काय करू सांग ना. आणि असं नुसतं नावाला ऑफिसला येऊन बसायचं, टेबल खुर्ची अडवून ठेवायची, याचे ते काही अर्थ नाही. माझं मन थाऱ्यावर राहणार नाही, त्यामुळे कामात नीट लक्षही लागणार नाही माझं. दादा, हे बघ, तू आत्ता दिलायस ना तसा अजून थोडा वेळ दे मला. मी नक्की लवकरात लवकर तुला ऑफिसमध्ये जॉईन करेन. अरे नुसता येऊन जरी बसलास ना तरी माझी काहीच एक हरकत नाहीये. अरे पण असा एकटा बसून राहू नकोस. एकटा कुठे दादा? सतत कोणीतरी येत असतं, माझ्याशी बोलत असतं. अगदी नाहीच कोणी तर ती जुई तर येतच असते. त्यामुळे दिवस कधी सुरू झाला कधी संपला कळत सुद्धा नाही. जशी तुझी मर्जी. मोहित, अरे तुला कसं विचारावं हेच कळत नाहीये मला. म्हणजे तुझ्या भल्याचाच विचार करून मी तुला हा प्रश्न विचारतोय. पुढे आयुष्यात काय करायचं ठरवलंयस तू? माझ्या मतानुसार दुसरं लग्न करशील तू? नाही दादा, ते शक्य नाही. अरे मोहित, मला मान्य आहे की तुझं राधावर प्रेम आहे, पण दुसरं लग्न केलंस तर तू राधाला विसरून जा किंवा राधाच्या आठवणींना विसरून जा असं मुळीच म्हणणार नाहीये मी तुला.
अरे हे बघ, आयुष्य हे संपत नसतं आणि ते जगण्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज ही भासतेच. मला राधाच्या आठवणींचाच आधार आहे. तू नको काळजी करू दादा, मी जगेन, आनंदात जगेन अगदी. काळजी घे स्वतःची. येतो मी. हाँ बोल आई. हो मी मोहितच्याच घरी आहे. नाही अगं आई, त्याला गरज आहे माझी. नाही, मला नाही वाटत मोहित या लग्नाला तयार होईल. का आई? अगं त्याच्याकडनं कोणत्याच अपेक्षा नाही आहेत माझ्या. मी फक्त मोहितला प्रेम देणार आहे, त्याला आधार देणार आहे. बाकी जे देवाच्या मनात असेल ते होईल. हो हो, मला माहिती आहे याला मूर्खपणा म्हणतात, पण यालाच प्रेमही म्हणतात आई. बरं चल, ते सगळं राहू देत, मी तुझ्याशी नंतर बोलते, ठीक आहे? हा ठेवते. अरे जुई, तू इथं? हो बाबा, फुलं तोडायला आले होते. काय झालं बाबा? काही नाही ग, तुला पाहून मला राधाची आठवण. ती सुद्धा अशीच. मी बाहेर येऊन फुलं काढायच्या आधीच सगळी फुलं काढून पूजेसाठी तयार असायची. सकाळी सकाळी तिचा चेहरा खूप प्रसन्न असायचा. नुसतं पाहिलं तरी दिवस खूप छान जायचा. आमच्या घराच्या नंदनवनात फुललेलं हे फूल बहुधा देवाला सुद्धा खूप आवडलं असं, म्हणून त्यानं ते स्वतःच ठेवलं. अहो, तुम्ही जर असं केलं तर मग मोहितने केलं त्यात नवल ते काय? बाबा सावरा स्वतःला. माझी आजीना नेहमी सांगायची, घरातला प्रमुख हा खंबीर असावा. जर का तो डगमगला तर संसार रूपी नौका बुडायला वेळ नाही लागत. तेव्हा बाबा प्लीज प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. खूप समजूतदार आहेस तू. माझी मुलं तशी समजूतदार असती तर. तेही समजूतदार आहेत बाबा, खूप समजूतदार आहे. पण शेवटी एक लक फॅक्टर असतो ना, तो मिळायला हवा. आणि सगळ्यांना हवं ते मिळतं असं नाही. जसं तुला मिळालं नाही. म्हणजे मोहितवर प्रेम करतेस तू, कळलंय मला. त्याला सुखी ठेवशील. राधाची त्याला आठवण सुद्धा येणार नाही इतकं प्रेम करशील तू त्याच्यावर. मला माहितीये तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला. नाही बाबा, असं नका बोलू. मोहितचं माझ्यावर प्रेम नाही या गोष्टीचं वाईट वाटत नाही मला. खरं तर मला याच गोष्टीचा आनंद आहे की मोहित सारख्या मुलावर माझं प्रेम आहे. खूप समजूतदार आहेस तू. देवावर विश्वास ठेव, सगळं काही छान होईल. मोहित, अगं बहिणी, तू कशाला घेऊन आलीस? भूक लागल्यावर मी स्वतः आलो असतो ना खायला. का आपल्या घरातल्या माणसांसाठी मी एवढं सुद्धा करू शकत नाही? बहिणी पण म्हणतोस आणि परकेपणाची भाषा पण करतोस. नाही नाही, तसं नाही, मलाच ते बरोबर वाटत नाही. बरं, आता बास झाल्या फॉर्मॅलिटीज. मला सांग, जुई आली होती का इथे? नाही. अरे, गेली कुठे ही मुलगी? मोहित, माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर देणार का?
वहिनी मला सांग, मी आतापर्यंत कधी कोणाशी खोटं बोललोय का? मला सांग, जुई विषयी काय वाटतं तुला? म्हणजे म्हणजे जुई आवडते तुला? वहिनी, अगं जुई माझी चांगली मैत्रीण आहे आणि मैत्रीण म्हटल्यानंतर आवडीनिवडीचा प्रश्न येतोच कुठे? मोहित, जुई तुझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे आणि जर या मैत्रीला लाईफ पार्टनरचं रूपांतर मिळालं तर काय हरकत आहे मोहित? नाही बहिणी, ते शक्य नाही. राधा माझी जोडीदार होती आणि तीच राहणार आहे. तिची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. मोहित, राधा या जगात नाहीये आणि मला हे अगदीच मान्य आहे की राधाची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. अरे पण जुईचंही तुझ्या खूप प्रेम आहे रे आणि तिचा अजिबात हट्ट नाहीये की तूही तिच्यावर तेवढंच प्रेम करावं. अपुऱ्या प्रेमाला जर मी पूर्णत्व दिलं तर मी स्वतःला खूप धन्य मानेन. तू दुसरं लग्न करून सुखी हो. तुझी फरफट नाही बघवत रे मला. बघ बहिणी, मी तुझ्या भावनांचा आदर करतो, पण प्लीज तू माझी काळजी करू नकोस. आता आहे त्या परिस्थितीतही मी आनंदी आहे. आय एम हॅपी. आय एम हॅपी. आणि मी माझ्या स्वार्थासाठी अजून दुसऱ्या कोणाच्या भावनांशी नाही खेळू शकत. त्यामुळे प्लीज तू पुन्हा आग्रह करू नकोस. अरे लोकेश, कुठे बाहेर निघालायस? हो, एक प्रदर्शन आहे चित्रांचं पुण्याला, तिकडे चाललोय. होय. अरे बोलला नाहीस या आधी कधी? अशा गोष्टींमध्ये रस आहे कुणाला इथे, मग कशाला सांगायचं? बरं बरं, तू जा हो पुण्याला, मी पैसे आणून देते तुला. पैसे नको मला. अरे वेड्या, समोर आलेल्या लक्ष्मीला कधी नकार नाही द्यायचा. आई, मला खरंच पैसे नको, माझं मी मॅनेज करेन. हो, तुम्ही मोहितची काळजी घ्या, त्याला एकटं सोडू नका. लोकेश जरा बस इथे. लोकेश बस इथे. मोहितच्या गडबडीत तुला विचारायलाच राहून गेलं. मला सांग, यापुढे काय करायचं ठरवलेस तू? हे तू का विचारतेस? म्हणजे तुला काही विचारायचा हक्क नाहीये का मला? नाही, एकदा तसं सांगून मोकळा हो, म्हणजे आयुष्यात कधी तुला पुन्हा काही विचारणार नाही मी. आई, तुला चांगलं माहिती आहे की मी जे काही ठरवतो ते मला बाबा कधीच करू देत नाही. परत परत तेच मला का विचारतेस तू? माझी स्वप्न फक्त स्वप्नच राहणार आहेत. आजही मला दुसऱ्यांचं चित्र बघायला जावं लागतंय. अरे वेड्या, मग उद्या तुझ्या चित्रांच्या प्रदर्शनालाही लोक गर्दी करतीलच की. उगाच खोटी स्वप्न दाखवायचा प्रयत्न करू नकोस. मी कसा बसा माझा दुनियेत जगतोय, मला जगू देत. अरे, अशी उमेद हारून चालणार आहे का? माणूस आशावादी आहे म्हणूनच तो जिवंत आहे. तर तू त्या सगळ्या आशाच जर हरवून बसलास तर कसं व्हायचं तुझं? आशा? अगं आई, कोणत्या आशाच्या गोष्टी करतेस तू? एक एक स्वप्नांचाच रोडा होताना पाहिलाय मी, आणि मग स्वप्न या शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागते. आई, माझे बाबा, माझे सख्खे बाबा माझ्यातला कलावंत मारतायत. जाऊ दे, माझं दुःख मलाच माहिती. जातो. अरे, तुम्हा मुलांच्या बद्दल तुमच्या वडिलांच्या मनात काय आहे याचा विचार केलाय का कधी तुम्ही?
तुम्हाला ते वरकरणी दिसतात रे. कधी त्यांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केलाय? जेव्हा कराल ना तेव्हा कळेल तुम्हाला आपल्या बापाची महती. राधा, इथं प्रत्येक जण येऊन माझ्याशी दुसऱ्या लग्नाविषयी बोलतोय, मला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण मला दुसरं लग्न करायचंच नाहीये. तुला विसरू शकत नाही मी. उलट ह्या लोकांचा कंटाळा आलाय मला. इथं राहण्याची इच्छाच उरली नाहीये. इथं सतत हेच विषय बोलले जाणार. राधा, आता मला तिथं राहायला आवडेल जिथं तुझ्या विचारांशिवाय दुसरं काहीच नसेल. तुम्ही एवढ्यात हा विषय त्यांच्याजवळ काढणं योग्य नाही. अहो मोहितच काय, पण आई बाबा सुद्धा अजून राधाला विसरलेले नाहीयेत, आणि मी सुद्धा. आणि जर तुम्ही एवढ्यात हा विषय त्यांच्याजवळ काढला ना तर कदाचित त्यांच्याकडून नकार येण्याची शक्यता आहे. वाजवलीस का नकार घंटा? अहो असं काय करताय? तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण मी योग्यच बोलले. मला असं वाटतं की तुम्ही परत एकदा विचार करा.